नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी सकाळी लवकर उठून दारामध्ये रांगोळी वगैरे काढली आणि मग माझी मुलगी आहे छोटीवाली, ती सारखी मला मदत करत राहते. मग रांगोळी काढून आम्ही मस्त देवपूजा वगैरे करायला घेतली. देवपूजा करत असताना ह्या दोघींची लुडबुड मध्ये मध्ये चालूच असते. मग त्या मला विचारत होता, हा कोणता देव आहे, तो कोणता देव आहे. मग त्यांच्या उत्तरं देता देता त्यांच्या प्रश्नांना माझे नाकी नऊ येऊन जातात. खूप प्रश्न विचारतात त्या. मग अशी मस्तपैकी देवपूजा वगैरे केली. मग माझा मुलगा उठला, त्याला चहा नाश्ता वगैरे दिला आणि मग मी कपड्यांच्या घड्या घालायला बसली. मग कपड्यांच्या घड्या घालत असताना माझी छोटी मुलगी मला मदत करत होती. मला मध्ये मध्ये विचारत होते, मम्मी मी कधी मोठी होणार, मी मोठी झाली की तुला मदत करेल, हां मी ती भांडी घासेल, मी जेवण बनवेल. म्हटलं हां ठीक आहे, मोठी होशील तेव्हा बघू. पण छोटी आहे ना, तर खूप मला हेल्प करायला बघते. तर ती छानपैकी आपले कपडे आपल्या कपाटात ठेवत होती, मी आमचे कपडे कपाटात ठेवत होतो. त्याच्यानंतर मी त्यांना जेवण भरवायला घेतलं. जेवण भरवताना एक पार्सल आलं. पार्सल अनुसाठी मी छान असे ड्रेस मागवले, टी शर्ट मागवले होते. ते खूपच छान होते, त्याला पण खूप आवडले. त्याने मला घालून दाखवलं. मग थोडा वेळ खेळत होते, तर त्यांचे दोघांची भांडणं झाली. मग एकमेकांना मारणं वगैरे चालूच होतं. मग थोडा वेळ मी त्यांना झोपवलं. झोपून उठल्यानंतर मग त्या छानपैकी असं मुलं बाहेर खेळत होते. मग गॅलरीत आम्ही बसलो. मग ह्या दोघींची पण खेळणं वगैरे चालू होतं. मध्ये मध्ये भांडणं चालू होतं, खेळणं चालू होतं. ह्या दोघींचं सारखं भांडण होतं, पण 2 मिनटासाठीच असतं ते. फक्त 2 मिनटं भांडतात, परत होत्या तशा आणि एकत्र आणि खेळायला लागतात. मग आम्ही सगळे मिळून बाहेर बसलो. मग आम्ही एका पूजेला गेलेलो. पूजा वगैरे करून घरी आलो. तर परत दोघींची भांडणं झाली. मग एकमेकांना सॉरी बोलायला सांगितलं आणि मग परत त्या खेळायला लागल्या. तर परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.